छळ केल्याशिवाय मुलं कुठे आहेत ते ती सांगणार नाही. सरळ एका भक्कम पिंजऱ्यात या सखूला बंद करून ठेवायचं. सकुते चिपरे सकुते तू पिंजऱ्यात? तुला पिंजऱ्यात कोणी अडकवलं? चिपरे गावकीचा माझ्यावर विश्वासच नाहीये. मी त्यांना जीव तोडून सांगते पण मीच मुलं पळवती असं त्यांना वाटतंय. तुला ठाऊक आहे का पिंजऱ्यात कोणाला अडकवतात? वाघिणीला. तू भी वाघीण आहेस, वाघीण. अगं ते काही पण असू दे चिपरे, पण तू इथे का आलीस? तू जा इथून आधी, जा बरं. का? मी का जाऊ? अगं जिप्रे असं काय करतेस? कोणी जर तुला बघितलं ना तर ते तुला पण या पिंजऱ्यात बंद करते. बरंच होईल, आपण दोघी सागर गोट्या खेळू. अगं जिप्रे कळतंय का तुला? ही केंडवणी करण्याची वेळ नाहीये. हे बघ आता तू इथून जा, कोणी तुला बघायला सुद्धा नको. मला गरज पडेल ना तेव्हा मी तुला नक्की बोलवेन. त्यासाठी तू बाहेर राहायला हवीस ना. जा बरं, जा. अरे कोण आहे तिकडे? कोण आहे पिंजऱ्याकडे? चिपरे बघितलं, मी म्हटलं होतं ना तुला, जा पळ लवकर इथून, जा चिपरे. तो भोंदू बाबाजी अघोरी शक्तीने सखूचं रूप घेऊन छळतोय. या नतद्रष्ट सखूमुळे बाबाजी काळ कोठडीत खितपत पडलीयेत. नाही रमाई, तो काळ कोठडीत नाहीये, तो मठात बसून खेळ खेळतोय. आपण तिकडे काळ कोठडीत जाऊ आणि खात्री करून घेऊ ना की बाबाजी तिथेच आहेत म्हणून. काय झालंय रमाईला? कोण जाणे, पण चेहरा पार उतरलाय. महागुरु चिंगरोबा, ही एवढी वेळ सांभाळून घ्या. माझ्यामुळे मी बाबाजींना संकटात टाकले. काहीही करा पण ही वेळ सांभाळून घ्या. रमाई अगं काय झालंय? एवढा कसला घोर घेतलायस तू? अगं तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. वहिनी, अहो दिगूचं बोलणं फार मनाला लावून घेऊ नका हो तुम्ही. अहो तो ना नुसता बोलतो, कधी कधी तुमच्या विरुद्ध बोलतो, तो तुम्हाला दुखावतो तो, पण त्याचा तुमच्यावर फार जीव आहे हो. तुम्ही नका ना हो काळजी करू, घोर घेऊ नका हो तुम्ही. रमाई अगं सांग ना, काय झालंय? बोला ना बाबाजी. अहो तुम्ही काळ कोठडीत नाही हे बघून दिगू आणि पंचांना संशय येईल, मग काय होईल? तसं काही बी होणार नाही बिनशेपटीच्या माकडा. एकदा का सूर्यास्त झाला की कुणी किती बी मोठा पातशाह असो, त्याला काळ कोठडीत जायची परवानगी नाही. हे लोक हात हलवत परत येतील बघ. दिगू,
काय झालं? बाबाजी कसे आहेत? भांडताना चार चौघात मोठ्या मोठ्याने भांडतोच ना? मी हो, मला कुशाल उलटून बोलतोस ना? मी मग कोण? अगं रमाई, बायकोचा बैल म्हणून भरगावकीत माझा उद्धार मी नाही केला, तू केलास. तू या अशा टाळ्या वाजवत उद्धार केलास. ते औक्षण होतं माझं. आता सारखं सारखं तेच तेच उगाळत राहणार आहेस का? मी काय विचारते तुला? तुझी दातखिळी बसली. अरे सांग ना, बाबाजी कसे आहेत? काळ कोठडीत खूप अशक्त झाले असतील ना? माझे देवस्वरूप गुरूंचे खूप खूप हाल होत असतील ना तिथे? तू बघितलंस का बाबाजींना? अरे बोल ना. बघायला भेट तरी व्हायला हवी ना. आज भेट झालीच नाही. कायदे खूप कडक आहेत. परवाना आणल्यावर दिवसा भेट होईल म्हणाले, म्हणजे आता उद्यावर गेला. उद्या भेट झाल्यावरच काय तो सोक्षमोक्ष लागेल. बाबाजी, 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 धन्य आहे तुमची लीला. धन्य. तुमच्या सामर्थ्याने तुम्ही सगळ्यांना चकवा दिला. आजची भेट टळली. आता मला बाबाजींबद्दल निरोप तरी नीट पोचवता येईल, म्हणजे ते आणखी काळजी घेतील. बाबाजी. दिगू थांब. सखूला जेवण घेऊन जातोयस ना? हो राम. नको, एवढ्या रात्रीचं तिकडे तू नको जाऊस. ती चेटकीण आहे, तुला अपाय होऊ शकतो. काका जातील. भाऊजी, तुम्ही जा जेवण घेऊन. आवडीने गेलो असतो, पण आता कसलं जातोय? आज सकाळपासून माझं पोट खूप खराब झालंय हो. मला ना थोड्या वेळाने परत जरी धावावं लागतं. हा बरं यमुने, मग तू जा. मी? छे छे, रमाई, शमूच्या झोपण्याची वेळ झालीये. मी कशी काय जाऊ? मग ठीक आहे, मी जाते. दे. रमाई, अगं तू आत्ता दिगूला सांगतेस की तू नको जाऊस, आत्ता रात्र झालीये, ती चेटकीण आहे. मग तू कशी काय जाऊ शकतेस? तुला काही झालं तर? माझ्या हातात बाबाजीने हा गंडा बांधलाय. मला कुणाचीही भीती नाही. दे ग, आण, दे. बरं झालं ही जेवणाची टोपली माझ्या हातात आली, कारण सखूला भाकर खाऊ घालण्याच्या निमित्तानं मला मठात जाऊन बाबाजींना सांगता येईल, त्यांना सावध करता येईल. तुझ्यासाठी भाकरी आणली. तू आमच्या तोंडातला घास काढून घेतलास, पण तरीही मी तुला उपाशी मारणार नाही. घे भाकरी, घे.
बघतेस काय अशी? घाबरत नाही आम्ही तुला. बाबाजींनी दिलेला हा शक्तिशाली गंडा मी माझ्या मनगटावर बांधलाय. तू चेटूक करून माझं काहीही वाकडं करू शकणार नाहीस. विश्वास ठेवा हो सासूबाई, सगळ्यांना. आणि तुम्हाला माझ्यापासून नाही, तर ज्यांनी तुमच्या हातात हा गंडा बांधलाय ना, त्या कपटी बाबाजींपासून तुम्हा सगळ्यांना धोका. कृपा करून जपून राहा. अगं, एवढं पिंजऱ्यात कोंडून ठेवलंय तुला, तरी तुझी आकार काही कमी होत नाही. जी फार सैल सुटली आहे काय? मग ठीक आहे, बघ आता. आज मी तुला उपाशीच ठेवते. का? पोटभर ही भाकरी खा. हा? पोटभर खा राजा. तुझं पोट भरलं ना, मलाही माझं पोट भरल्यासारखं वाटेल. अहो बाबाजी, पौर्णिमेपासून तुम्ही नशा करणार नव्हतात ना? अहो लय मारलं की त्या पायी. बाबाजी, 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 क्षमा करा बाबाजी, क्षमा करा बाबाजी. अदुगर माती खावीच का माणसानं? आता डोळ्यातून पाण्याचे झरे फुटले म्हणून तू केलेली माती धुतली जाणार नाहीये मनोरमे. बाबाजी काळ कोठडीत आहेत, हे बरळायची गरज काय होते तुला? अगं बाई, मला कसं कळलं बाबाजी? बाबाजी येते बाबाजी, सर्व शक्तिमान बाबाजी. अहो विश्वातलं समज दिसतं बाबाजींना, मग तुमचे प्रताप दिसणारच ना. बाबाजी, मी चुकले बाबाजी. त्या सखूला अडकवण्यासाठी मी बोलून गेले बाबाजी. पण आता उद्या दिगू, पाटील, भास्कर बुवा, तुम्ही काय खोटडीत खरोखर आहात की नाही हे तपासायला जाणार आहेत. विचार बोलण्याआधी करायचा असतो. उगा उचलली जीभ लावली टाळ्याला, असं करून चालत नाही, कळलं का? ते तुझ्या मूर्खपणामुळं आमच्या डोसक्याला भावरा लावलास तू. ए बाई, आता उगा रडू नग, माझ्या कानाचे पडदे फुटतील. काय दिसती वाघावानी आणि रडती मांजरावानी, कसं दिसतंय ते? जा बाई तू, जा जा, इथनं जा, आम्ही बघतो काय करायचं ते. जा बाबाजी, मला तुमची काळजी वाटते हो बाबाजी, तुमची काळजी वाटली म्हणून त्या बिचारा रडत होत्या. हा ना, तुम्ही टोचून बोलला त्यांना. अरे ये, जाऊ दे तिला म्याव म्याव करत. तू आण, तू पेला इकडं आण, चल.
नाही नाही बाबाजी, अहो साधनेत प्यायला बंदी आहे असं तुम्हीच म्हणाला होतात ना. आणि आज काय हो, उद्या काळ कोठडी तुम्ही सापडणार नाही याचा घोरच नाही जाणू. ये मुंगूस तोंडव्या, याला आण म्हणलं की आणायचं. आण इकडं. चिपरे, चिपरे, अगं तू परत का आलीस? माझी काळजाचं डोक्यात चुकलं बघ. अगं तुला जर कोणी बघितलं ना तर अनर्थ होईल. तू जा इथून. नाही ग सुखताई, तू अशी पिंजऱ्यात आहेस हेच मला सारखं दिसत होतं. मग काय करू, आता इथे तुझ्या पाशीच राहणार आहे मी. नाही ग चिपरे, असं करू नकोस. ऐक, हे बघ चिपरे, तू इथे नाहीस, बाहेर राहायला हवीस. तूच एक अशी आहे जी मला गुप्तपणे मदत करू शकतेस. आणि मग जर तू पण इथे अडकलीस तर आपल्या दोघींना मदत कोण करणार? मी जाते, पण मी तुझ्यासाठी भाकर आणली आहे आणि त्याच्या संगती रानातलं मध आणलं आहे. लय गोडे चवीला, अंगात ताकद राहील. खाशील ना? की खाई. पण चिपरे, आता तू इथून जा बरं, जा लवकर तू. सकुताई, मी तुला एक घास भरवू का? चिपरे, जगातल्या सगळ्या मताचा गोडवा एका बाजूला आणि तुझ्या मायेचा एक गोड घास एका बाजूला, याची सर कशालाच येणार नाही. काम होईल ना? हे जनावर सुटलं ना तर माणूस वाचणार नाही. खात्री आहे? हाय की, म्या पाळलंय त्याला, तो माझ्या शब्दाबाहेर नाही. या कामात कसूर होता कामा नये. हे काम फत्ते करण्यासाठी ही सुवर्णमोहर. काम पूर्ण झालं की आणखी एक मोहर मिळेल, पण काम चोख व्हायला हवं. माझी चिपरी किती गोड आहे, अगदी रानातल्या झऱ्यासारखी. तिने माझ्या मनावर फुंकर मारली. विठुऱ्या, तूच पाठवलंस ना रे जिपरीला? माझ्यासाठी ती मध आणि भाकर घेऊन आली.
किती माया करते ती माझ्यावर. काय करू विठुरा, मी काय करू? आज सखूची पीडा संपली की माझ्या घराची लक्तरं होण्याची थांबतील आणि तिघूही ताळ्यावर येईल. बाबाजींना याच गोष्टीचा त्रास होत असेल की आपण उभारलेलं एवढं वैभव रसातळाला जातंय, म्हणून ते मला ओरडले. नाही म्हणजे ते मला ओरडले, चिडले, तो त्यांचा हक्कच आहे, मला काही वाटणार नाही. पण मी मात्र माझ्या घरासाठी आणि बाबाजींना काहीही त्रास होऊ नये म्हणून काहीही करू शकते. आज सखू संपणार. काही झालं ती चिटकीण सखू आज मरायलाच हवी. सखू एखाद्या जनावरासारखं तिला पिंजऱ्यात कोंडलंय आणि रात्री खूप एकटं वाटेल सखूला. कशी असेल ती, घाबरली असेल बिचारी, त्रास होत असेल तिला. नाही नाही, मला चैन पडणारच नाही, मला स्वतः जाऊन बघायला. विठुरा, आज मला खूप भीती वाटते. विठुरा